नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. 26 मे ते 8 जून या कालावधीत होणाऱ्या T20 मुंबई लीगच्या तिसऱ्या आवृत्तीतील सर्वच्या सर्व 20 सामने वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. 6 वर्षांच्या विश्रांतीनंतर परतणाऱ्या 8 संघांच्या या लीगसाठी मंगळवारी मुंबई क्रिकेट असोसिएशननं ठिकाण निश्चित केलं. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि वंचित मुलांसाठी सामन्यांमध्ये प्रवेश सोपा करणार असल्याची माहिती MCAनं दिली. IPL 2025चा 41वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार असून दोनही संघ या हंगामात दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येणार. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. काल लखनौच्या एकना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात KL राहुलनं केलेल्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं इंडियन प्रीमियर लीगच्या क्रमवारीत दुसरं स्थान मजबूत केलं. अवघड परिस्थितीत 160 धावांचा पाठलाग करताना त्यानं 40 चेंडूंत संयमी अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. 2025च्या पुणे फिडे महिला ग्रामप्री स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करताना GM झू जिनरनं IM दिव्या देशमुखला हरवून पुन्हा आघाडी घेतली. जर IM अलिना काशलिस्काया हिनं GM हम्पी कोनेरू विरुद्ध पूर्णपणे विजयी स्थान मिळवलं असतं तर झू ही एकमेव आघाडीवर राहिली असती. इतरत्र GM वैशाली रमेश बाबू यांनी IM नुरग्युल सलिमोवा विरुद्ध विजयी स्थान गमावलं. तर IM बटखोयाग मुगुंटुलनं IM पोलिना शिवालोवा विरुद्धच्या स्पर्धेतील पहिल्या ड्रॉसह 4 गेमच्या पराभवाची मालिका संपुष्टात आणली. शिवम दुबे सध्या IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. शिवम दुबेनं तामिळनाडूच्या 10 युवा खेळाडूंना प्रत्येकी 70,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. शिवम दुबे यानं तामिळनाडू स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशनच्या वार्षिक पुरस्कार आणि स्कॉलरशिप सोहळ्यात बोलताना ही घोषणा केली. शिवम दुबे 10 खेळाडूंना प्रत्येकी 70,000ची मदत करणार असून TNSGA कडून या खेळाडूंना 30,000 रुपयांची मदतही करणार आहे. सोमवारी नॉटिंगहॅम फॉरेस्टनं टोटनहॅमचा 2-1 असा पराभव करून प्रीमियर लीगमध्ये तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल सामन्यात नॉटिंगहॅम फॉरेस्टच्या इलियट अँडरसननं आपल्या संघाचा पहिला गोल केल्यानंतर नॉटिंगहॅम फॉरेस्टचे खेळाडू आनंद साजरा करतानाही दिसून आले. पोल वॉल्टर देव मीनानं या हंगामात दुसऱ्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडला. ॲथलेटिक्समधील सर्वात कठीण खेळांपैकी एकात त्यानं आशादायक कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशातील 19 वर्षीय खेळाडूंना मंगळवारी कोची येथे झालेल्या राष्ट्रीय फेडरेशन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 5.35 मीटर अंतर पार करून नवा विक्रम रचला. अलीकडच्या काही महिन्यात मीनानं हा राष्ट्रीय विक्रम मोडण्याची ही दुसरी वेळ होती. सोमवारी पेरूमधील लिमा येथे संपलेल्या नेमबाजी विश्वचषकात चीनच्या सुन जुजी हिनं सुवर्णपदक पटकावलं. सिमरनप्रीत कौरनं गेल्या 2 मालिकांमध्ये चीनी खेळाडूशी बरोबरी केली असली तरी तिला एका गुणानं सुवर्णपदक गमवावं लागलं. 5 शॉट्सच्या 8 मालिकांमध्ये चीनी खेळाडूनं एका गुणाची आघाडी घेतली होती आणि पुढील 2 मालिकांमध्ये तिनेही आघाडी कायम ठेवत सुवर्णपदक जिंकलं. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.